नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा उद्या गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक स्थायी समिती सभागृहात सकारात्मक वातावरणात पार पडले. आगामी महासभेचं कामकाज सुरळीत, शिस्तबद्ध आणि सभाशास्त्राच्या नियमानुसार पार पडेल असा विश्वास ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह सर्वपक्षीय गटनेत्यांनी व्यक्त केलाय. या बैठकीस महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे गटनेते नजीम मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे गटनेते अभिजित पवार तसेच भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले उपस्थित होते. बैठकीत महासभेच्या कामकाजाचा क्रम निश्चित करण्यात आलाय. सभेच्या सुरुवातीला प्रश्नोत्तरे घेण्यात येणार आहेत. तसेच सचिव विभागाकडे 7 लक्षवेधी प्राप्त झाले असून 5 लक्षवेधी या आगी संदर्भात आहेत, तर 2 लक्षवेधी या टीडीआर संदर्भात आहेत. आगी संदर्भात व टीडीआर अशा 2 लक्षवेधीसाठी प्रत्येकी 1 तास असा 2 तासांचा स्वतंत्र वेळ राखून ठेवण्यात आलाय. लक्षवेधीनंतर विषयपत्रिकेला सुरुवात केली जाणार आहे. महासभेतील चर्चा नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी, सर्व सदस्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळावी आणि लोकहिताचे विषय प्रभावीपणे सभागृहात मांडले जावेत, यावर गटनेत्यांच्या बैठकीत एकमत झालंय. बैठकीनंतर सर्वपक्षीय गटनेत्यांनी आगामी महासभा सभाशास्त्राच्या नियमांचं पालन करून शांततापूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आज या ठिकाणी नेहमीप्रमाणे महासभेच्या अगोदर सर्व पक्षीय गटनेत्यांची महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक नेहमीप्रमाणे होते, तशी या ठिकाणी बैठक झालेली आहे. आणि या बैठकीमध्ये महासभा चालवण्यासंदर्भात महापालिकेच्या नियमाप्रमाणे प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असेल आणि त्यानंतर जो अजेंडा असेल तो एकत्रित करण्यासंबंधीची चर्चा झालेली आहे. आणि त्यामध्ये सर्वानुमते त्या ठिकाणी प्रश्नोत्तर घेण्यासंबंधी सुद्धा चर्चा झाली, लक्षवेधी घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि त्याचबरोबर पुढचे जे अजेंडा असेल त्या विषयाचे कोणते मंजूर कोणते नामंजूर करण्यासंबंधी सुद्धा सर्वानुमते चर्चा करून एकमत झालेलं आहे. सभागृहामध्ये उद्या होणाऱ्या सभागृहामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये या संदर्भात माननीय महापौर महोदया सभा चालू व्हायच्या अगोदर सभा कशा प्रकारे काही चर्चा झाली याची घोषणा करतील. परंतु निश्चित प्रकारे प्रत्येक विषयावर चर्चा करण्याची भूमिका ही आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. चर्चा फक्त काही मर्यादित असावी, त्यांच्या गटनेत्यांनी त्यांना मर्यादा ठेवावी. पक्षनिहाय काही चर्चा कोणी करायची या संबंधीचा निर्णय त्या पक्षाचे गटनेते घेतील. या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि हा क्रम जो आहे तो कसा असेल ते उद्या माननीय महापौर महोदया सभागृहामध्ये त्या पद्धतीने जाहीर करतील. आशा करूया की ही उद्याची महासभा जी आहे आजच्या चर्चेप्रमाणे सर्वांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वजण तसाच त्या सभागृहामध्ये आचरण करतील आणि एक निश्चित प्रकारे ठाणे शहर एक वेगळ्या प्रकारचे शहर आहे. या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये साधक बाधक ठाणे शहराच्या विकासासंबंधी चर्चा होऊन ही सभा संपन्न व्हावी अशी एकत्रितपणे एकमताने चर्चा झालेली आहे. उद्या आपण निश्चित प्रकारे हे चित्र आपल्याला बघायला मिळेल. सभागृहाचे सभागृह नेते म्हणून आपण आपली ही भूमिका मांडत आहात. या ठिकाणी सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित आहेत, परंतु ज्या मुख्य 2 पक्षांमध्ये सभागृहामध्ये वाद दिसतो शिवसेना असते भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचे गटनेते यात दिसत नाही. भारतीय जनता पार्टीचे गटनेत्यांच्या तब्येतीच्या आरोग्याच्या कारणामुळे या ठिकाणी हजर नाहीत. त्यांच्या जागेवर सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले साहेब आहेत आणि उपमहापौर आहेत आणि त्या यानंतर उपमहापौर सुद्धा आपल्याला संबोधित करतील. आणि या दोघांच्या मध्ये मी आहे आणि बीजेपीत मध्ये असतो तो सिक्युअर असतो. महापौर शर्मिलाताई पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची मीटिंग
जानेवारी आपल्या जून महिन्याच्या महासभेच्या अनुषंगाने गट मिटिंग झालेली आहे. या गट मिटिंगमध्ये सभा ही सभाशास्त्रानुसार चालेल. पहिले प्रश्न उत्तर हे लक्षवेधी, नंतर विषयपत्रिका असं ठरलेलं आहे. आणि त्या बाबतीत जे धोरण ठरलेलं आहे ते उद्या महापौर मॅडम सभा चालू व्हायच्या आधी सगळ्या सभागृहाला अवगत करतील. एकंदरीत असं चित्र आहे. साहेब, वारंवार पाहिलं गेलं तर या अगोदर देखील आपण स्वतः उपमहापौर असताना, भारतीय जनता पार्टीचे विषय असताना आपण स्वतः डायसवर जाऊन वारंवार हे आम्हाला कुठल्या प्रकारे लक्षात घेतलं, विश्वासात न घेता हे सगळं चाललंय असं आपण आरोप करतो. नेमकं आता सगळा मनोविलाप झालाय का? तर नक्कीच आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करतोय, पण काही सभागृहात सभाशास्त्र सुद्धा जेव्हा कुठे थोडेसे चुका झाल्या, दोन्हीकडून चुका झाल्या, तेव्हा ते नक्की ती चूक ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण विषय जे मंजूर जो विषय होता तो भविष्यात होणार नाही तसं, आणि कुठल्याही सभासदांनी पण गोंधळ घालू नये. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील तसे इतर पक्षाचे असतील, आणि सर्वांनी सभागृहाचं पावित्र्य राखून पुढे विषयपत्रिका चालू करायचं ठरलेलं आहे. उद्या मला वाटतं महासभा आपली असणार आहे, आणि त्या अनुषंगाने सर्व पक्ष गटनेत्यांची आढावा बैठक आज आपण घेतलेली आहे. ज्यामध्ये ठरलेलं आहे की सर्वप्रथम प्रश्न उत्तर, नंतर लक्षवेधी आणि नंतर विषयपत्रिका. आणि यामध्ये आज या आढावा बैठकीमध्ये सर्व पक्ष गटनेत्यांच्या मंजुरीने आज जे विषय उद्या होणार आहेत ते आम्ही सर्वांनी मिळून इथे चर्चा आज केलेली आहे, आणि उद्याची महासभा सुरळीतपणे पार पडावी हीच आशा असेल. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. नियमितपणे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये गेल्या 16 महिन्यात 27 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या मृत्यूमार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देऊन त्यांचा अवमान का करता असा संतप्त सवाल करून या रस्त्यांचं नामांतरण यमलोक मार्ग असं करावं, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलाय. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचं नाव देण्याची मागणी केली. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला नाव मराठा सैन्यांच्या महान सेनापतीचं नाव देणे हा त्यांचा अवमान असल्याची टीका मनोज प्रधान यांनी केली. या संदर्भात मनोज प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली, पाहुयात. माझे जुने मित्र ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी चिमाजी अप्पांच्या नावाने घोडबंदर रोडचं नामकरण करावं असं एक पत्र महापौरांना तर दिलंच आहे, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही दिलंय. सर्वात प्रथम म्हणजे त्यांचे आभार मानायला हवे की आज कमीत कमी या घोडबंदर रोडचा उल्लेख तरी झाला सत्ताधाऱ्यांकडनं. घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला. पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग. चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना तर त्यांना 4 तास लागते रस्ते घोड्यावर जायला, आणि घोड्याचाच मार्ग आहे. अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय. ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन. असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय, आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो अशी माझी भावना आहे. आणि ह्याचं नाव आता चिमाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया. पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड, आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे. जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोहोचेल की नाही हा संभ्रमच असतो, खऱ्या अर्थाने पोहोचेल की नाही. म्हणून याचं नाव आपण यममार्ग देऊया असं मी तुम्हाला सांगतो.
शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असं पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना दिलंय. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसते. विशेषतः शहरातील वर्दळींच्या भागांमध्ये आणि भरदिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ठाणे हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर असून दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विविध कारणांसाठी शहरात वावरत असतात. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे असं महापौरांनी पत्रात नमूद केलंय. यासाठी शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवणे, प्रमुख चौक, बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथके तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, सीसीटीव्ही यंत्रणाचे प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढवणे, नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत परिसरनिहाय बैठका घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढवण्यावरही भर देण्यात यावा. नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनानं आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ठाणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना मी पत्र दिलं होतं आणि या पत्राद्वारे मी अनेक मागण्या पण केल्या होत्या. जसं की ठाणे शहरातील संवेदनशील भाग आहेत, जसे की शाळा आहेत, आपल्या बाजारपेठा आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, या भागांमध्ये अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. तरी आपण पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पत्राद्वारे की त्यांनी जास्तीत जास्त पोलिसांची पथके तैनात करण्यात यावी, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीची कारवाई करावी. वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे थोर पराक्रमी शूर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा आणि स्मृतीचा यथोचित गौरव व्हावा, यासाठी घोडबंदर रोड या महत्वपूर्ण मार्गाला त्यांचं नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली. तशी प्रस्तावाची सूचना त्यांनी महासभेत मांडली असून याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्रही कृष्णा पाटील यांनी दिलंय. ठाणे, वसई, विरार या भागांना जोडणाऱ्या घोडबंदर या मुख्य रस्त्याला चिमाजी अप्पा यांचं नाव द्यावे अशी मागणी होत आहे. या संदर्भात कृष्णा पाटील यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली. या संदर्भात कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. पाहूया. प्रथम म्हणजे ठाण्याचा इतिहास हा ठाणेकर लोकांना माहिती व्हावा. येणारी पिढी किंवा तरुण पिढीला ठाण्याचा इतिहास संपूर्ण माहीत नाही. चिमाजी अप्पा हे मराठा योद्धा यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात जो छळ होता त्याच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले आणि ठाणा, वसई, विरार या विभागातील लोकांना त्यांनी न्याय दिला आणि हे सर्व किल्ले पोर्तुगीजापासून शाबूत ठेवले. तर त्यांचा इतिहास हा कुठेतरी येणाऱ्या ठाणेकर नवीन पिढीला व तरुणांना माहीत नाहीये. तो होण्याकरता घोडबंदर रोडला चिमाजी अप्पा यांचं नामकरण व्हावं अशी मी प्रस्तावाची सूचना महापालिकेत घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिलेलं आहे की त्यांचं कुठेतरी घोडबंदर रोडला नामकरण पण व्हावं त्यांच्या नावाने, तसंच त्यांचं एक स्मारक व्हावं जेणेकरून त्याचा इतिहास तिथे लिहिला जाईल आणि तो ठेवा जतन केला जाईल येणाऱ्या पिढीसाठी. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.